राज्यात सर्वत्र विधानसभेची धामधूम आहे। सगळीकडे कोण कुठून लढणार, कोणाला कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळणार याची चर्चा सुरू आहे। अनेक ठिकाणी तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की घरातले दोन सख्खे भाऊ, वडील, मुलगा हे दोन वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हावर लढतायत। आता नवी मुंबईत संदीप नाईक आणि गणेश नाईक हे बापलेक वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर लढतायत। एवढं की वडील भाजपच्या घरात तर मुलगा शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढतोय। आता याला संधी साधूपणा म्हणून टीका करण्यात येणं स्वाभाविक आहे। मात्र हीच गोष्ट राणेंच्या बाबतीत मात्र वेगळी घडताना दिसते। नारायण राणे आणि त्यांचे दोन पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे हे आतापर्यंत भाजपात होते। लोकसभेत राणे फॅमिलीने जोरदार कमबॅक करत नारायण राणे यांच्या रूपाने सिंधुदुर्गाची खासदारकी पुन्हा मिळवली। यानंतर आता त्यांची ताकद एवढी वाढली आहे की दोन मतदारसंघात सक्षम उमेदवार म्हणून नारायण राणे यांचे दोन्ही चिरंजीव पुढे आले आहेत। आमदार नितेश राणे हे कणकवलीमधून विद्यमान आमदार असल्यानं त्यांचं तिकीट फिक्स होतं, त्यांना भाजपने तिकीटही दिलं। मात्र आता प्रश्न होता निलेश राणे यांचा। निलेश राणे हे कुडाळमधून लढण्यास इच्छुक होते, मात्र ही जागा शिंदेच्या सेनेला देण्यात आली होती। शिंदेंना या जागेवर एक प्रबळ उमेदवार पाहिजे होता, ज्यामुळे एकमेकांची गरज ओळखून निलेश राणे यांना शिंदे गटात आणि भाजपच्या विरोधात न जाता मित्रपक्ष असलेल्या शिंदेच्या सेनेतूनच लढण्याचं बळ मिळालं। मात्र या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या राजकारणात राणे फॅमिलीचं वाढलेलं वजन, आणि यात सर्वात मोठं कारण ठरतं ते म्हणजे नितेश राणे आणि गेल्या 5 वर्षात त्यांनी लावून धरलेला आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा। नेमका कसा जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहत आहात लगाव बत्ती। तर नितेश राणे यांनी महाराष्ट्र भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली। देशभरात हिंदुत्वाच्या बाजूने आक्रमक भूमिका घेणारा कोणता पक्ष असेल तर तो पक्ष म्हणजे भाजप अशी ओळख आहे। मात्र महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे। राज्यात आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा उचलला तोच मुळात बाळासाहेब ठाकरे यांनी आणि शिवसेनेने। अनेकदा ठाकरेंची वक्तव्य एवढी प्रक्षोभक असायची की अनेकदा भाजप शिवसेनेपुढे मवाळ वाटायची। मात्र सध्या परिस्थिती पूर्ण बदलली आहे। शिवसेनेची 2 शकलं झाली आहेत। त्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी संधान साधल्यानं त्यांच्या हिंदुत्वाला मर्यादा आल्या आहेत। दुसऱ्या बाजूला शिंदेंना आक्रमक वक्तव्य करण्याचा अनुभव नाही। त्यांच्या शिवसेनेतून असा कोणताही नेताही पुढे येत नाहीये। मुख्यमंत्रीपदी असल्याने त्यांच्या कृतीलाही मर्यादा आहेत। एकनाथ शिंदे जो मेसेज द्यायचा आहे तो कृतीतून देण्याचा प्रयत्न करतात। उदाहरणार्थ रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही शिंदेंनी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती, मात्र त्या पलीकडे ते काही करू शकले नाहीत। अशा वेळी आक्रमक हिंदुत्वाची पोकळी निर्माण झाली। अशा वेळी हिंदुत्वाच्या नरेटिव्हची निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठीच मग नितेश राणे पुढे आले। यामुळेच मग हिंदुत्व म्हणजे भाजपचं असं नरेटिव्ह सेट होऊ लागलं। नितेश राणे यांच्या या हिंदुत्वाच्या ब्रँड मागेही एक इंटरेस्टिंग थेअरी असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो। या राज्याच्या मुख्य प्रवाहात आजचं राजकारण देखील छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाहीये। महाराजांच्या राजकारणाविषयी सध्याची नेते मंडळी जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या हिंदुत्वाविषयी हिरहिरीने आपली मतं मांडत असतात। त्यामुळे हिंदुत्ववादाचा मुद्दा सध्या केंद्रस्थानी आहे। पण यात तेही 2 भाग आहेत। एका गटाला छत्रपतींचं नेमस्तं आणि मवाळ हिंदुत्व अभिप्रेत आहे, तर दुसऱ्या गटाला त्यांचं प्रखर आणि जहाल हिंदुत्व प्यार आहे। आजमितीला या दुसऱ्या गटाच्या सर्वात अग्रभागी प्रखर हिंदुत्वाचा झेंडा घेऊन चालणाऱ्या मांदियाळीत पहिलं नाव येतं ते कणकवलीचे आमदार नितेश राणे यांचं। यामुळेच मग उजव्या विचारधारेच्या समर्थकांसाठी ते हिंदुत्वाचा बुलंद आवाज असे पोस्टर बॉय बनलेत, तर धर्मनिरपेक्ष गटासाठी चिथावणीखोर आणि हिंसेला प्रोत्साहन देणारं आक्रस्ताळ व्यक्तिमत्व। छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात हिंदवी स्वराज्याची हाक दिली, तर नितेश राणे यांनी हिंदुत्वाला आक्रमकतेची धार दिली। अशी लाईन राणेंनी हाती घेतली। नितेश राणे यांनी त्यांचा हा आक्रमक हिंदुत्वाचा ब्रँड पुढे नेताना अनेक वादग्रस्त वक्तव्यही केली आहेत। लव जिहाद पासून वोट जिहाद पर्यंत हिरहिरीने ते आपले मत मांडताना दिसतात। देशभक्त मुस्लिम आणि जिहादी मुस्लिम अशी सरळ विभागणी देखील ते करतात। रामगिरी महाराजांनी सिन्नरमधील प्रवचनात जो मुद्दा मांडला तो सतत मांडत राहावा। संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे, जर कोणी मस्ती केली तर चुन चुन के मारेंगे असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी काही आठवड्यांपूर्वी केलं होतं। काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथं मोर्चा काढत राणेंनी इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणीही केली होती। मात्र या वक्तव्यांवरून कधीही मागं न हटता नितेश राणे कायम त्यांच्या हार्डकोर हिंदुत्ववादी भूमिकेला पुढे नेत राहिले। जेव्हा या भूमिकेवर उत्तर द्यायची वेळ आली तेव्हा आपलं हिंदुत्व हे कुणा जाती धर्माविरोधात नसून शिवरायांच्या भगव्या झेंड्याखाली सर्वांनाच सामावून घेईल इतकं विशाल आहे। याच हिंदुत्वाचा आदर्श शिवरायांनी घालून दिला असल्याचं सांगत शिवाजी महाराज आणि हिंदुत्व हा ब्रँड राणे अनेकदा जनतेपुढे ठेवताना दिसले। आणि नितेश राणे यांच्या या हिंदुत्ववादी काळचा भाजपला फायदाही होताना दिसतोय। महायुती सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपने काही दिवसांपूर्वीच आपल्या सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं।
त्यात राज्यातल्या पात्र महिलांना 1,500 रुपये देणाऱ्या लाडकी बहीण योजनेपासून उद्योग क्षेत्रातल्या महाराष्ट्राच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. महायुती सरकारच्या विविध योजना, त्यांचे लाभार्थी, उद्योगधंद्यांमुळे निर्माण झालेले रोजगार यांचं गुलाबी चित्र सादर करण्यात आलं. महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली राज्याची सर्वच क्षेत्रात घोडदौड होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पण एकीकडे राज्यातल्या जनतेला विकासाच्या मुद्द्यावर साथ घालताना दुसरीकडे मतदारसंघातील हिंदुत्वाच्या भावनेलाही वारंवार कुरवाळून आपली मतपेढी पक्की करण्याची खटपट भाजपकडून सुरू आहे. त्यातही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हमखास मत देणारा आपला परंपरागत आणि हक्काचा मतदार आपल्यासोबत ठेवण्यासाठी भाजपकडून हिंदुत्वाचा खुंटा वारंवार हलवून बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून राज्यातल्या नेते मंडळींवर एकाच वेळी विकासाचा प्रचार करण्याचे आणि हिंदुत्वाचा ओंकार भरण्याचे काम सोपवण्यात आले आहे. त्यात महत्वाचं नाव आहे ते नितेश राणे यांचं. राणे देखील आपल्यावर सोपवलेली ही कामगिरी इमानेइतबारे बजावताना दिसत आहेत. नितेश राणे यांच्या आक्रमक भूमिका घेण्यामागे एक महत्वाचं कारण ठरतं ते म्हणजे भाजपशी अजितदादा यांची असलेली युती. अजितदादा भाजपशी युती झाली असली तरी सातत्यानं त्यांची सेक्युलर आयडेंटिटी पुढे आणताना दिसतात. नुकत्याच एका मुस्लिम व्यक्तीला ट्रेनमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रसंगातही अजितदादा तत्परतेनं बोलताना दिसले. अनेकदा दादांचे प्रवक्ते अमोल मिटकरी भाजपच्या कोर विचारधारेच्या विरोधात जाईल अशी वक्तव्ये करत असतात. अशावेळी भाजप सत्तेसाठी हिंदुत्वाच्या विचारांना बॅकफुटवर ठेवणार का, अशी असुरक्षिततेची भावना भाजपच्या कोर हिंदुत्वाच्या वोटरच्या मनात निर्माण होऊ शकते. ते टाळण्यासाठी मग भाजपकडून नितेश राणे यांच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका पुढे केली जाते. यामुळे हिंदुत्वाच्या मतांवर भाजपला मतदान करणाऱ्या मतदाराच्या मनातील असुरक्षितताही दूर होते. त्यामुळे नितेश राणे यांनी जो हिंदुत्वाचा ब्रँड उचललाय त्याचं फलित म्हणजे राणे फॅमिलीच्या राज्याच्या राजकारणात वाढलेलं वजन. तुम्हाला काय वाटतं, राणेंचं हिंदुत्व त्यांना तारणार का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.